आज वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला बॅकअप दिलं आणि ते बॅकअप फार महत्त्वाचं होतं. अतिशय ज्ञानीरूपी अशा या माणसांनी या ठिकाणी आपल्याला समालोचन केलं, किंबहुना व्यवस्थापन समिती देखील त्यांच्या फुल नाही फुलाची पाकळी या पद्धतीने त्यांचं शतशः ऋणी असतील. 9 धावा फुलकर. ओरपी चेंडू होता बॅटशी लिडिंग ए चेंडू, अगदी बघितलं तर फ्लाय झाला होता पॉइंटला गल्लीमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आले होते, डायरेक्ट थ्रो विकेटवर लागू शकला नाही, किंबहुना तो हिट होऊ शकला नाही. एक धाव चिकी सिंगल रिस्की सिंगल कंप्लीट केली गेली आणि या एकेरी धाब्यांनी धावसंख्येला पोहोचवलंय डबल फिगरमध्ये 10 फॉर नो लॉस. 10 धावा. 10 धावा धावफल कवर. एक वेगळी व्यूहरचना पाहायला मिळते. फ्लाइंग स्लिप आहे, त्यानंतर बघितलं तर एक लेग स्लिप आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट पूल केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक असतील परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत. नो मॅच लँड मध्ये चेंडू लँड होत आहे आणि मिड विकेट झोन पर्यंत ओमकार पळटोले फिल्डिंग करेपर्यंत या ठिकाणी एक सिंगल मिळेल. तर सचिनचं रनिंग विरुद्ध विकेट थोडी वीक जाणवते, कारण साधारणपणे स्ट्रेंथ आहे सचिनकडे. हिटिंग झोन खूप चांगला आहे परंतु रनिंग विरुद्ध विकेट फार कमी पाहायला मिळते. जो विनीत जर विचार केला तर रनिंग विरुद्ध विकेटमध्ये खूप चांगला आहे. 11 शॉर्ट पिच चेंडू बॅटची लिडिंग एज आणि यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होतोय गल्लीमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि धाव येणार नाहीये. डॉट बॉल जेपी. गुड बॉलिंग. चांगली बॉलिंग जेपीच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक ॲक्युरसी ठेवले, अचूकता ठेवले. एकही चेंडू ओव्हरपिच टाकत नाही किंबहुना यॉर्कर टाकत नाहीये. आणि मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये जो गोलंदाज हार्ड लेंथ बॉलिंग करतो किंबहुना जो गोलंदाज बाहेर चेंडू ठेवतो ऑफ स्टंप अटॅक करतो तो गोलंदाज सक्सेसफुल आतापर्यंत ठरलाय या खेळपट्टीवर. गुड बॉलिंग, गुड लाईन, गुड स्ट्रॅटेजी. अजून एक स्टिक करणारा चेंडू होता. यावेळेस बॅट्समनला बॅकफुटला आणलं आणि विनीत विशेष जर का बॅट्समनला बॅकफुटवर आणणं एकंदरीत गोलंदाजाचं वर्चस्व जाणवतंय. तर ब्लॉक झालेत. ओपन माइंडेड क्रिकेट पाहायला मिळत नाहीये. प्लेइंग अँड मिस. पुन्हाच्या एकदा डॉट बॉलची मालिका सातत्याने या ठिकाणी पाहायला मिळते. तर अक्षय डिंगोरे डीजे अक्षय यांच्याकडून शुभेच्छा आल्या त्या ठिकाणी. अगदी गोडेकर बी संघासाठी गणेश डिंगोरे यांचे छोटे बंधू यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी शुभेच्छा आल्यात. तर गोडेकर बी संघ खूप चांगली आतापर्यंत बॉलिंग करतोय. धावसंख्या धावफलकर 11. जेपी गुड बॉलिंग. ओव्हरपिच चेंडू तो देखील थोडा बाहेर वळवला आणि बॅट्समन अगदी बीट होत आहेत. सातत्याने विनीत विषयासारखा क्लासिकल जो विराट शैलीने खेळत असतात परंतु आज मात्र ज्या पद्धतीने लाईन आणि लेंथ बॉलिंग केले जेपीने पूर्णपणे जाळ्यामध्ये अडकवलंय किंबहुना बॅटवर संपर्क देखील होऊन दिला नाहीये. इतकी क्वालिटी बॉलिंग. 4 चेंडू डॉट बॉल या ठिकाणी सातत्याने पाहायला मिळाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर बिनबाद 11 धावा आणि मॅचला सुरुवात करायची. 1 मिनिट सुद्धा आपण वाया घालवायचं नाहीये. 40 मिनिटांमध्ये हे 7 षटकं तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत झाली पाहिजे, कारण अंधाराचं सावट निर्माण होऊ शकतं किंबहुना गोलंदाजी करणाऱ्या टीमला देखील त्याचा फटका लागू शकतो. दसई प्रीमियर लीग 2022 पर्व 2 ओम केबल आणि वेदांत नेट सर्व्हिस यांच्या माध्यमातून 887 या चॅनेलवर सातत्याने दाखवलं जातोय हा रणसंग्राम. सुपर से ऊपर दसई प्रीमियर लीग, जसं बिग बॅश लीग, जसं BPL भिवंडी प्रीमियर लीग, मला तर वाटतं हे सुपर से ऊपरच आहे. DPL 2022 लाईव्ह प्रक्षेपण 10 क्रिक कुणालजी मात्रे यांची संपूर्ण टीम, 2 कॅमेरे आणि ज्या पद्धतीने एडिटिंग स्कोररच्या भूमिकेत कार्तिक एक उत्कृष्ट असा स्कोरर. ऑन साइडला ग्लान्स केले परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. चेंडू जोपर्यंत गॅदर करेपर्यंत पुन्हा एकदा 21 धाव. सचिन विषय 1 धावेंवरच आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन देतोय किंबहुना 2 चौकार आल्यानंतर जे डॉट बॉल आले आणि तदनंतर तो प्रेशर कदाचित विनीत विषयावर देखील आला, तो देखील डॉट बॉल खेळला आणि आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर 12. गेम केव्हाही चेंज करू शकतो रमेश स्पोर्ट्स क्लब साडगाव संघ. अजून एक आता मात्र ब्लॉकच केलंय. थोडं आउट ऑफ द बॉक्स जाऊन खेळावं लागेल. आज मात्र त्याच्या बॅटमधून रिव्हर्स स्वीप पाहायला मिळत नाहीये. ज्या वेळेस घी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है.
इथे कुठेतरी वेगळा विचार करावा लागेल. और चेंडू लॉफ केलाय, झेल असेल आणि फलंदाज विनीत विषय स्ट्रगल करता करता या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला विसवण्यात घेण्यासाठी जावं लागेल. अगदी कॅबाना हॉटेलमध्ये जसं तुम्हाला डाऊन पेमेंट किंबहुना मला वाटतं कमी पैशामध्ये जेवण मिळेल, आता मात्र या ठिकाणी फुल टू विसावा घेण्यासाठी जावं लागेल. विनीत विषय बॅक टू द डगआउट. रमेश स्मृती चषक स्पोर्ट्स क्लब साडगाव संघाला या ठिकाणी मिळतोय पहिला झटका. तब्बल 9 चेंडू आणि 2 धावा विनीत विषय यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. म्हणजे आज प्रेशर आहे, कारण ज्या वेळेस क्वालिटी बॉलिंग येते त्यावेळेस मला वाटतं ती खरी परीक्षा असते. कारण आपण विचार केला तर 1970 पासून साधारणपणे 1983 पर्यंत जे गोलंदाज होते, स्पेशली वेस्ट इंडिजचे मायकल होल्डिंग होते, अगदी विचार केला तर त्या ठिकाणी कर्टनी एम्ब्रोज, डीन वॉल्श, तर असे गोलंदाज असायचे की ज्यांना घातक असायचे. ओ शॉटअँड परफेक्ट टायमिंग पाहायला मिळाला आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. पण चौकार की षटकार आहे? चौकार. कारण स्क्वेअर लेग झोन किंवा बॅकवर्ड लॉंग लेगला अगदी आमच्या समालोचन क्षेत्रामधून आम्हाला किंवा कक्षामधून दिसत नसतं. सातत्याने आम्हाला या ठिकाणी चर्चा करावी लागते. तर 4 धावा येतील, अगदी थोड्या इंचेस मध्ये चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. फुल टॉस या ठिकाणी रिव्हर्सिव्ह खेळायला गेले, स्टंप कव्हर केला होता, परंतु ज्या पद्धतीने हा चेंडू पिच झाला तर 3 स्टंप मध्ये सापडले नाहीयेत, बचावले गेले. सचिन आउट ऑफ द बॉक्स जाण्याचा प्रयत्न केला, जो स्पेशली बघितला तर विनीत विषयचा फटका आहे तो फटका आज एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता आउट ऑफ द बॉक्स. ओ मिस टायमिंग, बॅटची लीडिंग आहे, चेंडू फ्लाय आणि फ्लाइंग स्लिप मध्ये रवी डिंगोरे वन ऑफ दी क्लासिकल स्लिप फिल्डर ही हॅज टेकन सिम्पली स्मूथली कॅच अँड सचिन विषयची खेळी संपुष्टात. सचिन विषय 3 चौकार लगावून तंबूच्या आश्रयाला परततोय. धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 16. तिसरं षटक मार्गस्थ असताना शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी विकेट मिळाली आधीच्या आणि तिसरं षटक देखील या ठिकाणी समाप्त झालं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर बघितलं तर धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 16 धावा. तर धावसंख्या ही अगदी बघितली तर फार कमी वाटते. 5.50 सरासरी. एकंदरीत तुम्ही गोटेकर बी संघाच्या समोर 70 पर्यंत जायचं असेल तर आता मात्र एक्सलेट करावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल, किंबहुना खूप मोठा संघर्ष करावा लागेल. कारण 2 फलंदाज तुमचे प्राथमिक स्वरूपाचे बाद झालेत, परंतु ते विसरून आता मात्र इनिंग बिल्ड करावी लागेल. ज्या वेळेस विकेट्स पडत असतात किंबहुना तुम्ही गमावता त्यावेळेस तुमच्यावर प्रेशर. तर टार्गेट 11 दसई संघाचे असीम भाई यांचं आगमन झालंय, त्यांच्या माध्यमातून मला वाटतं या ठिकाणी 20 रिवो देखील आपल्या संघासाठी दिल्या गेल्या होत्या आणि मॅन ऑफ द सिरीज फ्रीज देखील दिलं गेलंय. असीम भाई तुमचं देखील कौतुकच असेल, कारण तुम्ही खेळाडूंसाठी 20 दिले तर अगदी मला त्या ठिकाणी एवढं जाणवलं होतं की समालोचकांसाठी देखील तुम्ही ठेवणार. ओ शॉटअँड या ठिकाणी अगदी बघितलं तर नटराजन स्टाईलने हा चेंडू टर्न केला होता ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक सिंगल मिळेल, स्ट्राईक रोटेट होणार आणि स्ट्राईक वैभव पाचगरे या ठिकाणी रोटेट करतोय. धनाजी तिवरे इज ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्ग आपण आतापर्यंत पाहतोय. 4थं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना 4थं षटक हाताळतोय जेपी, जो आपला दुसरा ओव्हरचा स्पेल घेऊन येतोय. खूप चांगली बॉलिंग जेपीची. स्लोवर वन मिस टायमिंग झालंय, जेल असेल, आणखीन एक फटका फसलाय आणि आदी पाटील क्या बात आहे, व्हाट अ कॅच. धनाजी तिवरे बॅक टू द डगआउट. कैलास कधी आमचा कैलास देखील दिवसभर काम करत असतो आणि सातत्याने प्रत्येक
तर या ठिकाणी आता मात्र आलेत तर कैलासचं कौतुक करेल. अगदी डोळ्याची पापणी मिटेपर्यंत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वादन केलं जातं किंवा डीजे ची गाणी. कारण म्युझिक इज इन्स्पिरेशनल फॉर ऑल लिव्हिंग थिंग. सजीव सृष्टीला जिवंतपणा जर कोण देत असेल तर संगीत. आणि ते संगीत कोणाच्या माध्यमातून वाजवलं जात आहे? डीजे मास्टर कैलास. ओहो, यावेळेस बघू शकतो आपण गुडलेनचा चेंडू होता, थोडा बाउन्स कमी पाहायला मिळाला. जो इव्हेन एक्सपेक्ट केला होता आणि स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुटला जाऊन वेट ट्रान्सफर करून ऑफसाईडला फक्त प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करायला गेले परंतु यशस्वी झाला नाही. क्लोज कीपिंग, क्या बात आहे रोहन शिल्के, कौतुकच. तर कौतुक यासाठी करतोय कारण साधारणपणे बघितलं तर आतापर्यंत हे चौथं षटक मार्गस्थ आहे. धावा झाल्या धावफलकावर फक्त आणि फक्त 17 धावा धावफलकावर. वैभव विशे, वैभव पाचगरे किंबहुना विश्वास विशे यांना आता मात्र अटॅक करावं लागेल. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. आणि अटॅक जर केला नाही तर मात्र गोलंदाज 4 षटकं आतापर्यंत बघितलं तर 4 षटकामधील 3 डॉट आलेत की ज्यामध्ये एक विकेट आणि एकच धाव आले. म्हणजे टोटली बघितलं तर 4 चेंडूत फक्त एकच धाव खर्च केली. म्हणजे किती चांगली बॉलिंग प्रीतमची पाहायला मिळते जेपीची. ओहो, अजून एक डॉट बॉल. बॅट घुमवली जाते परंतु सातत्याने जर बघितलं तर खूप मोठी अपील. पंच, व्हॉट इज द डिसिजन? आणि या ठिकाणी बॅटची एज, चेंडू फ्लाय झाला आणि परिणामी पंच निश्चित करतायत इट इज आउट. तर दसई प्रीमियर लीग मुस्तफा शेख आणि गणेशजी मडके यांना या ठिकाणी संदीपजी वारगडे आमचे वेळूक गावचे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. तर रिव्ह्यू घेतलेला आहे आणि ऑनफिल्ड अंपायरने या ठिकाणी सांगितलंय सॉफ्ट सिग्नल आउट आहे. परंतु आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी पाहतायत रामदादा डिंगोरे, डिसिजन इज स्टील पेंडिंग. संदीपजी वारगडे आमचे वेळूक गावचे अत्यंत जाणते क्रीडा रसिक, जाणते क्रीडा शौकीन किंबहुना एक क्रिटिक्स म्हणून जे ओळखले जातात त्यांच्या माध्यमातून देखील एक खूप मोठी स्पर्धा आमच्या वेळूकच्या मैदानावर पार पडणार आहे येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये. तर त्यांच्या माध्यमातून मुस्तफा शेख आणि संपूर्ण पप्पू 11 दसई प्रीमियर लीग 2022 साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. तर डिसिजन स्टील इज पेंडिंग आणि थर्ड अंपायर डिसिजन काय असेल थोड्याच वेळात आपल्या समोर येणार. फलंदाज बाद आहेत, आउट आहे. हाताला स्पर्श करून चेंडू पूर्णपणे फ्लाय झाला आणि पुण्याचे एकदा खूप चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. कॉट बिहाइंड या ठिकाणी पाहायला मिळालं. अगदी रवी डिंगोरे असतील, रोहन शेळके असतील, त्यानंतर मला वाटतं अमित भांडे असतील, हे 3 खतरनाक असे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात स्टंपच्या पाठीमागे. स्कोर ऑफ द विकेट जेपी, वॉट बॉलिंग. ओहो, या ठिकाणी बघू शकतो रायझिंग चेंडू होता या ठिकाणी ऑप्शनच्या अगदी बाहेर. पंच निश्चित करतायत इट इज वाईट. अभांतर धावेमध्ये भर आणि धावसंख्या धावफलकर पोहोचली 18 धावा. 18 धावा धावफलकावर. स्ट्रगल चालू आहे, खूप संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु संघर्ष करत असतानाच सातत्याने विकेट्स गमावल्या गेल्यात आणि परिस्थिती नाजूक परिस्थिती झाली. ओ, पुन्हा चिप केलाय हवेमध्ये असेल. गणेश आले, गणेश पोहोचू शकले नाही परंतु तद्वर जर बघितलं तर थ्रो करेपर्यंत दुसरी धाव येणार का? थर्ड अंपायर घेतलाय विश्वास विशेषसाठी. थर्ड अंपायर या ठिकाणी पंचांनी निश्चित केलाय क्लोज कनेक्शन. डिसिजन स्टील इज पेंडिंग. म्हणजे रामदादा डिंगोरे यांना पुन्हा जावं लागेल. निर्णय काय असेल? सॉफ्ट सिग्नल अजून काही दिलेला नाहीये. थर्ड अंपायर खूप
It is out. Run out. Vishwas Vishe is back to the dugout. Wait. पुन्हा एकदा रिव्ह्यू त्या ठिकाणी चेक केला जातोय, परंतु हा फायनल डिसिजन असेल. डिसिजन येणार. थांबा एक मिनिट. नॉट आउट. एक मिनिट जरी घेतला परंतु या ठिकाणी नॉट आउट डिक्लेअर झालाय. तर निरपेक्ष पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतलाय. षटक क्रमांक या ठिकाणी 5वं कोण हाताळेल बॅटिंग पॉवर प्ले. आता मात्र आक्रमण करावं लागेल. धावसंख्या धावफल कव्हर आपण या ठिकाणी पाहू शकतो. 3 आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत आणि धावसंख्या धावफल कव्हर तब्बल 20 धावा. 20 धावा धावफल कव्हर. शॉर्ट पिच चेंडू विश्वास यांच्या अगदी डोक्यावरनं फ्लाय होतोय. विकेट किपरच्या हातामध्ये नटराजन स्टाईलने खेळायला गेले होते, परंतु नटराजन स्टाईलने खेळणं इतकं आतापर्यंत तरी या खेळपट्टीवर शक्य झालेलं नाहीये. आणि पंच निश्चित करतायत खूप वाईट, कारण अगदी बघितलं तर हायटेड कन्सिडर केलाय आणि परिणामी इट्स वाईट. 21 धावा. ओहो बॉडी लेंथ यावेळेस ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. टेस्ट आहे, खूप मोठी परीक्षा विश्वाची देखील पाहायला मिळेल या ठिकाणी, कारण प्रत्येक खेळाडू आज मात्र या ठिकाणी संघर्ष करतोय. जो गोटेकर बी संघाचा आतापर्यंतचा जो अटॅक पाहायला मिळालाय त्या दृष्टीने जर बघितलं तर प्रत्येक फलंदाजावर त्यांनी आक्रमण केलं आणि ॲक्युरसी दाखवली, भेदकता दाखवली. परिणामी या ठिकाणी धावफल कव्हर नाहीयेत. ओ ड्राईव्ह करण्यासाठी गेले, हा बोली होता, परंतु परफेक्ट वाईडर पद्धतीने हा चेंडू जर बघितला तर रायझिंग पद्धतीने हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल. विश्वास आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी करावं लागेल, कारण आता ही वेळ आली आहे, जर धावा लगावल्या नाही 40-45 तरी होणं गरजेचं आहे. स्लोअर वन ऑन साइडला पिकअप शॉट, परफेक्ट टायमिंग, क्या बात आहे. आणि या वेळेस मिड विकेट झोन मध्ये येतील 6 धावा. षटकार. गरज होती, कारण सातत्याने जर बघितलं तर धावा येत नव्हत्या आणि धावा येत नसल्यामुळे कुठेतरी रमेश स्पोर्ट्स क्लब साडगाव संघ अडचणीत होता आणि अडचणीतून संकट मोचक विश्वास विशे च्या बॅटमधून षटकार आलाय आणि संजीवनी प्राप्त झाली. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची लीडिंग आहे. चेंडू यावेळेस अलोंग ती कार्पेट ट्रॅव्हल होतोय अतिशय वेगाने. रवी धावतायत आणि व्हाट अ फिल्डिंग, व्हाट अ कमिटमेंट बॉस रवी डिंगोरे. ओ माय गुडनेस, व्हाट अ फिल्डिंग. 3 धावा धावफल कव्हर, अगदी 1 धाव धावफल कव्हर वाचवली ऍड होण्यापासून. रवी डिंगोरे कमिटमेंट बॉस. जयंत डिंगोरे यांचं मी कौतुक करणार नाहीये, कारण त्यांनी धावायला हवं होतं, परंतु रवी डिंगोरे यांनी बॉडी स्ट्रेच करून 1 धाव वाचवली. त्यानंतर श्रेय घेतलं जयंत डिंगोरे यांनी. तर धावसंख्या धावफल कव्हर या 3 धावांनी पोहोचली 30 धावा. 30 धावा धावफल कव्हर. आणि आता मात्र कुठेतरी सन्मानजनक स्कोर पर्यंत रमेश स्पोर्ट्स क्लब साडगाव संघ पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. मागील मॅच मध्ये मनोज स्पोर्ट आदिवली संघाने देखील अक्षरशः झुंजवलं होतं गोटेकर बी संघाला. ओहो क्या बात आहे. रायझिंग डिलिव्हरी, बॅट्समन ऑन साइडला हुक करायला गेले होते, परंतु टायमिंग किंबहुना तो स्पर्श देखील बॅटला झालेला नाहीये. तर सातत्याने डॉट बॉलची पर्सेंटेज जर या इनिंग मध्ये आपण बघितलं तर प्रत्येक गोलंदाजाने ऍटलीस्ट 2 ते 3 चेंडू हे डॉटच टाकलेत. मग तो आतिश असो, प्रीतम असो, आदी असो, प्रीतम असो, आतिश असो, यांनी प्रत्येक स्पेलमध्ये डॉट बॉल टाकलेत.
ऑन साइडला पूल केलंय, हवेमध्ये असेल, मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहेत, नो मॅच मध्ये चेंडू लँड होतोय. ओमकार पलटोळे या ठिकाणी फील्ड करेपर्यंत या ठिकाणी मिळतील 2 धावा. या 2 धावेनी धावसंख्येला आकार मिळतोय, धावसंख्या धावफलकावर पोहोचली या 2 धावेनी 32 धावा धावफलकावर, 32 धावा धावफलकावर अंकित झाल्या. षटक क्रमांक आपण या ठिकाणी पाहतोय 5वं समाप्त झालंय आणि 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिश डोंगरे यांच्याकडून शिवा ग्रुप गावदेवी गोटेकर साठी ऑल द बेस्ट देखील आलेला आहे. तर सातत्याने आम्हाला मेसेजेस कॉल्स येत आहेत. या शुभेच्छुक गोटेकर बी संघाचा खूप मोठा फॅन वर्ग देखील आहे, अगदी भिवंडी तालुक्यामधून देखील येत असतात. परंतु ज्या पद्धतीने शहापूर तालुका ग्रुपवर सातत्याने रमेश पोस्कर साडगाव संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, परंतु शुभेच्छा रूपी धावा धावफलकावर लगावणं सजवणं गरजेचं आहे, कारण या धावा फार कमी वाटत आहेत. जो स्टँडर्ड ऑफ क्रिकेट गोटेकर बी संघाचा आहे त्या ठिकाणी या धावा कमी वाटत आहेत. अजून जर या षटकामध्ये किंबहुना या 2 षटकात जरी 30 धावा आल्या तर एक चांगली मॅच पाहायला मिळेल, आपल्याला खूप चांगली मॅच पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद 32. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये परफेक्ट ड्राईव्ह पाहायला मिळाली. ऑन द राईज डीप मध्ये गणेश डिंगोरे होते. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी. 2 धावा. विश्वास विषय खूप चांगली रनिंग बिट द विकेट. तर रनिंग बिट द विकेट देखील असणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. अगदी या पद्धतीने बघितलं तर पहिली धाव वेगाने घेतल्यानंतर तुम्ही दुसरी धाव देखील कॅपिटलाइज करू शकता. हे सातत्याने विश्वास विषय या ठिकाणी दाखवतोय. 2 धावा धावफलकर अंकित होतील. धावसंख्या धावफलकर पोहोचली 34. 4 गडी बाद 34. विश्वास खूप चांगला खेळतोय या ठिकाणी. पुन्हा एकदा क्लासिक कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाले. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. डीपेस्ट स्वीपर बाउंड्री लाईनच्या दिशेने फुटबॉल फिल्डिंग पाहायला मिळाली आणि या ठिकाणी चौकार. 4 धावा. मध्ये क्षेत्ररक्षण करत होते, त्यांनी अगदी पायाने फुटबॉल फिल्डिंग पद्धतीने चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवून दिलाय. तर हे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नाही. या 4 धावांनी धावसंख्येला आता कुठेतरी एक सन्मानजनक स्कोर पर्यंत धावसंख्या पोहोचले 38. परफेक्ट यॉर्कर लेग बाईच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी अगदी एक धाव देखील चिकी सिंगल पद्धतीने या ठिकाणी प्राप्त होणार. 39 धावा धावफलकावर. आता मात्र विश्वास विषय आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी बघितलं तर ऋषी विषयाला आक्रमण करावं लागेल. 39 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 6 मार्गस्थ असताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग ओमकार. आतापर्यंत ओमकारने 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकात आतिशने 9 धावा खर्च केला. यावेळेस ऋषी मिस टायमिंग झालंय. जेल असेल. आतिश बांडेच्या हात हे गजमुख हात आहेत. आतापर्यंत आपण बघितलंय गजमुख तोंड बघितलंय, हे गजमुख हात आहेत. यांच्या हातामधून कधी चेंडू पडत नसतो. स्पेशली सॉफ्ट हँड फलंदाज ऋषी विषय बॅक टू द डगआउट. अजून एक चांगला फलंदाज बाद झाला. 5वा फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावर 39. 5 गडी बाद 39. षटक क्रमांक 6 या ठिकाणी मार्गस्थ असताना आता मात्र एक चांगला चेंडू हाताळला गेला. मिस टायमिंग हिट पाहायला मिळालं ऋषी विषय यांच्याकडनं आणि या ठिकाणी बाद झाले. 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे या 6व्या षटकामधील. स्टंपच्या अगदी बाहेर पिच करतोय. लाईन चेक करावं लागेल आणि लाईन व्हाईट बॉल कन्सिडर केला जातोय. या व्हाईट 40 धावा 40 रन्स. 40 धावा धावफलकावर. 5 गडी बाद 40. विश्वास ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता, चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल आलाय. बॉडी लेंथ विश्वासला सातत्याने या ठिकाणी टाकलं जात आहे आणि अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे या 6व्या षटकामधील. विश्वास डिफेन्स करतोय. सुरेश विषय देखील त्याला आलेच सोबतीला, परंतु आता मात्र डिफेन्स करण्याची वेळ निघून गेली. या ठिकाणी तुम्हाला 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये तुम्हाला 20 तरी लगावे लागतील. शॉर्ट पिच चेंडू होता. ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या पद्धतीने हार्ड लेंथ बॉलिंग केले, बॅट्समनला बीट केले, सातत्याने विकेट किपर आणि गोलंदाजाच जास्त कनेक्शन पाहायला मिळाले.
फक्त आणि फक्त या षटकात आल्या 8 धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील, म्हणजे 6 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. आणि 7वं षटक कोण टाकेल, कारण धावसंख्या धावफलकावर 5 गडी बाद 40 धावा. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू मध्ये ऍटलिस्ट 10 ते 12 येणं गरजेचं आहे, कारण 50 ते 55 धावा जर झाल्या तर एक चांगली मॅच होऊ शकेल. कारण अगदी बघितलं तर गोटेकर बी संघाला रुद्रास्फोट शेंद्रून या मॅच समोर खेळत असताना मला वाटतं रुद्रास्फोट शेंद्रून संघाने अक्षरशः झुंजवलं होतं 40 रनसाठी. तब्बल 6 ते 7 फलंदाज बाद केले होते. तर ती मॅच जर बघितली तर या ठिकाणी रमेश स्पोर्ट्स क्लब साडगाव संघाकडे गोलंदाज चांगले आहेत. जर अजून 10 ते 15 धावा लागल्या तर एक चांगली मॅच पाहायला मिळेल, यामध्ये ती मात्र शंका नाही. प्रेक्षक वर्गांसाठी ही पर्वणीच आहे, कारण 2 तुल्यबद्ध संघ या ठिकाणी पाहायला मिळतात. इक्वली जर बघितलं तर आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग झाली, परंतु फलंदाजी देखील मी म्हणेल चांगली झालेली. 40 धावा धावफलकावर झाल्यात. या ठिकाणी एक धाव पुढे एकदा छोट्या बॅकलिपने प्लेसमेंट केली सिली मिडॉनला. या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली गेली. 41 धावा धावफलकावर. परंतु 7 षटकांमध्ये जर तुम्ही गेम डिपेंड करू इच्छिता तर ऍटलीस्ट 50 तर असणं गरजेचं आहे. 50 असतील तर तुमच्याकडे एक संधी आहे. 41 धावा धावफलकावर. विश्वास, ओह सबमरीन डिलिव्हरी, क्या बात आहे, परफेक्ट. अगदी जमीन लगत चेंडू अटक आणि ह्या ठिकाणी डायरेक्ट हिट. विश्वास बचावले, परंतु सुरेश विषय बचावले नाही. सुरेश विषय बॅक टू द डगआउट विथ रन आउट. 6वा फलंदाज बाद. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावर पोहोचली 41. अनिल हजारे आलेत. तर अनिल हजारे 4 चेंडू असतील आणि अनिल कडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, किंवा अनिल कडून खूप साऱ्या अपेक्षा देखील प्रेक्षक वर्गांना असतील आणि रमेश स्पोर्ट्स क्लब साडगाव संघाला देखील असतील. शुभेच्छा तर आल्यात अनिलला. ओ क्या बात है, रिव्हर्सिव फटका बसला, परंतु अनिल हजारे एक धाव कंप्लीट करू शकला नाहीये. रन आउट. जैन डिंगोरे, क्या बात है, व्हाट अ हिट. फलंदाज बाद. अनिल हजारे बॅक टू द डगआउट. सुमित कडून शुभेच्छा आल्या, परंतु त्या फलदायी ठरल्या नाही. अजून एक फलंदाज बाद झाला. मला वाटतं एकंदरीत बघितलं तर आतापर्यंत 7 फलंदाज बाद झाले, टोटली 7 फलंदाज. आणि षटक क्रमांक 7 गणेश ज्युनियर हाताळत आहेत. यावेळेस मला वाटतं जो बॅटिंग ऑर्डर होता तो कदाचित बदलला आणि मला वाटतं ते धावफलक देखील बदलले, कारण निकेशला तुम्ही पहिल्यांदा संधी देणं गरजेची होती. आज मला वाटतं खूप उशिरा आलेत, तर निकेश जर लवकर आला असतं तर कदाचित तुमची विकेट्स राहिली असती, किंवा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन जर सुरुवात केलं असतं, विनीत विशाला जर मागे ठेवलं असतं तरी देखील एक वेगळा व्ह्यू पाहायला मिळाला असता. कारण क्लासिकल विनीत विषय आज पूर्ण ब्लॉक झाला. तब्बल 9 चेंडूमध्ये त्यांनी 2च धावा धावफलकावर सजवल्या. आणि की विकेट जर बघितलं तर सचिन विषयी जे 3 चौकार पाहिल्यानंतर फलंदाज बाद झाला, ती महत्वपूर्ण विकेट होती. तदनंतर धावा झालेल्या नाहीयेत. विश्वास विषय यांनी सजवण्याचा प्रयत्न केला. ओहो क्लीन बॉल, परफेक्ट. बॅटची लिडिंग एज आणि स्टंपर चेंडू आदळतो, एसटी उडवली जाते आणि त्रिफळाची क्लीन बॉल. 1 मोर विकेट इज डाऊन. 8वा फलंदाज बाद. शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी या इनिंगचा. धावसंख्या धावफलकावर 8 गडी बाद 41.
ओहो, स्किट करण्याचा चेंडू होता. गणेश ज्युनियरचा आतमध्ये वळतोय, डायरेक्ट हिट करायला गेले. ह्यावेळेस रोहन शेळकेलाच हिट केलंय. स्टंप दिसला नाही. रोहन शेळके इतका मोठा दिसला, कदाचित रोहन शेळकेलाच हिट करायचं होतं. अतिशय भांडेला एक धावफलकावर या ठिकाणी अंकित होणार आणि एक धावेनी ही इनिंग्स या ठिकाणी समाप्त झाली आणि 42 धावा धावफलकावर या ठिकाणी अंकित होत आहेत आणि 43 धाव्यांचं हे आव्हान असेल या ठिकाणी जिंकण्यासाठी. गोटेकर बी संघाला निर्धारित 7 षटकांमध्ये 42 चेंडू 43 धावा, 42 चेंडू 43 धावा या कशा असतील या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. दसई प्रीमियर लीग 20-22 पर्व 2 आणि पर्व 2शी अगदी पर्व 1 पर्व 2 किंबहुना या शहापूर तालुक्यातील प्रत्येक लीगशी जोडले गेलेले आमचे अमरजी राऊत, आपणास विनंती असेल आपण या मायक्रोफोनवर यायचंय आणि हा उत्तरार्ध या ठिकाणी आपण घेऊन यायचंय आणि आजचा दिवस तुमच्या वाणीतून या ठिकाणी पूर्ण करायचंय. तुर्तास नव्हे तर फायनली या ठिकाणी 2 दिवसांची किंवा 2 दिवसांची सेवा मी या ठिकाणी थांबवतो. तुमच्यापासून मी या ठिकाणी रजा घेतो. तुम्ही थांबू नका. हा रणसंग्राम इथे थांबणार नाहीये. दसई प्रीमियर लीग 20-22 पर्व 2 गाजणार आणि सातत्याने त्याची दखल घेतली जाईल. थँक्यू व्हेरी मच मुस्तफा शेख, गणेशजी लकडे साहेब आणि संपूर्ण पप्पू 11 टीम, तुमचं मी आभारी असेल. तुमच्या माध्यमातून गणेशजी मडके तुमचं देखील आम्ही या ठिकाणी आभारी असून किंबहुना या संपूर्ण दसईकरांचं, कारण तुम्ही या ठिकाणी या स्पर्धेसाठी मला बोलावलं. थँक्यू व्हेरी मच. तुर्तास मी या ठिकाणी थांबतो आणि माझी सेवा या ठिकाणी ईश्वर चरणी, सरस्वती माता चरणी आणि या दसई नगरी समर्पित करतो. धन्यवाद. धन्यवाद फरडे सर. कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत म्हणजे मागच्या या 2 दिवसांत या स्पर्धेला एक नॉलेजेबल कॉमेंटेटर म्हणून आपण उपस्थित राहिलात. क्रिकेटचं अथांग ज्ञान, क्रिकेटच्या ज्ञानाचा महासागर म्हणून दत्तात्रय फरडे यांचं नाव अवघ्या महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं. मनापासून खूप खूप आभार तुमचे आणि तुमच्या असण्यामुळं खऱ्या अर्थानं नवनवीन गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या, समालोचन क्षेत्रातील बारकावे शिकायला मिळाले आणि अधिक तुमच्या सहवासामध्ये जवळ येता आलं, सानिध्यात येता आलं. थँक्यू सो मच दत्तात्रय फरडे सर. वळूयात मॅचकडे. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना चालू आहे. गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी विपक्ष रमेश स्पोर्ट्स साटगाव संघ. रमेश स्पोर्ट्स साटगाव संघ प्रथम फलंदाजी करताना 42 धावांपर्यंत मजल मारताना आपल्याला दिसला आणि 42 चेंडूमध्ये 43 धावांचं आव्हान उभं केलं गेलं आहे. गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघासमोर. खरं तर आजच्या दिवसामध्ये फरडे सर दुसऱ्यांदा 43 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागणार आहे तो गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाला. पण या अगोदरच्या 42 धावांचा पाठलाग करताना जीवतोड संघर्ष करावा लागला, काहीशा अडचणीत सापडला होता या अगोदरच्या सामन्यामध्ये गोटेगर बी संघ, गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी संघ. परंतु त्या मागच्या सामन्यात झालेल्या चुका यावेळेला नक्कीच टाळल्या जातील की ज्याप्रमाणे रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण संघाने एक कडवी झुंज दिली होती, ती झुंज साटगाव संघाकडनं पाहायला मिळेल का? पहिला चेंडू यावेळेला गणेशच्या बॅटमधनं, दोन्हीच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मधला हा पहिला खणखणीत चौकार. एक मोठं नाव, ज्यांची वाणी, ज्यांचं ज्ञान, ज्यांच्याकडे असणाऱ्या प्रत्येक क्रिकेटच्या बाबतीतली रंजक माहिती
या सगळ्या गोष्टी स्पर्धेला चार की समुद्राच्या किनाऱ्यावर बसून समुद्राची खोली मोजता येत नाही. पहिल्या 2 चेंडूवर धोनीच्या बॅटमधनं आपण आक्रमक हल्ले बघतोय. लगातार 2 चौकार पाहायला मिळाले. गतवर्षीचा विजेता असणारा गतवर्षीच्या डीपीएलचा विजेता असणारा संघ गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी याही वेळेला या स्पर्धेतला या लीग मधला आपला तिसरा सामना खेळतो. या अगोदरचे 2 सामने विजयी झालेत. त्यातला एक सामना बोनस गुणासह जिंकलाय आणि एका सामन्यात मात्र कडवा संघर्ष करावा लागला होता गोटेगर बी संघाला. मात्र यावेळेस या सामन्यामध्ये निश्चितपणे प्रयत्न असेल बोनेसचा की तिकडून मात्र साडगाव संघ संघर्ष करायला लावेल. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करेल परंतु अयशस्वी होईल प्रयत्न. हा आहे धोनीच्या बॅट मधला सलग तिसरा चौकार. इकॉनॉमिकल बॉलिंग साठी रमेश स्पोर्ट्स साडगाव संघाच्या सुरेशला मानलं जातं, गणलं जातं, त्याचा नामोल्लेख केला जातो किंवा त्या बॉलरच्या यादीमध्ये हे नाव कायमस्वरूपी विराजमान आहे. परंतु तुर्तास पहिल्या 3 चेंडूवर खरपूस समाचार. यावेळेला चौथा चेंडू अप्रतिम फटका. चौथ्या चेंडूवर सलग चौथा चौकार धोनीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या 4 चेंडूवर तब्बल 16 धावा कुठल्या गेल्यात त्या गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी संघाकडनं. गोटेगर बी संघाचा गणेश म्हणजेच धोनी या वेळेला आपल्या बॅट मधनं आग ओकताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम अनेकांनी साधला गेलाय परंतु या डीपीएल मध्ये तो काही झाला नाही. गणेशची बॅट तळपताना पाहायला मिळते. तो विक्रम आपल्याला होईल का? यावेळेला पुन्हा लोफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूचा करेल पाठलाग. पाहूया कोण होतं यशस्वी आणि 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 लाजवाब अप्रतिम क्षेत्ररक्षण रमेश स्पोर्ट्स साडगाव संघाकडनं. एकूण 3 धावा धावून निघतील पूर्ण आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर या 3 धावांनी गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाची धावसंख्या धाव फलकावर लगावली गेली. 19-19 एकावर 9 19 धावा 43 धावांचा पाठलाग चालू आहे आणि आता मात्र विजयासाठी अजूनही आवश्यक असतील त्या मात्र 37 चेंडू आणि 24 धावा. या वेळेला टप्प्याचा चेंडू होता उकळण्याचा प्रयत्न झाला गेला मात्र वेगानं बीट केले गेले. सुरेशनं कर्णधार रोहन शेळकेला पहिलं षटक संपतंय. महागडं असं षटक पहिली स्लॅग ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली आणि 19 या धावसंख्येवर धावसंख्या मात्र स्थिरावलेली. मित्रांनो उद्या आहे दसई प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे. या दुसऱ्या पर्वाचा 4था दिवस आणि उद्या आपल्याला पहिला सामना पाहायला मिळेल सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळखाम विपक्ष आम्ही शिवनेरकर संघ. दुसरा सामना होईल टार्गेट 11 दसई विपक्ष जय हनुमान शिरगाव. तिसरा सामना होईल गावदेवी शिवतेज स्पोर्ट्स आसनगाव विपक्ष सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळखाम. चौथा सामना होईल जय हनुमान शिरगाव विपक्ष अष्टविनायक वासिंद. 5वा सामना होईल शिवप्रेमी शिरगाव विपक्ष आम्ही शिवनेरकर. 6वा सामना होईल अष्टविनायक वासिंद विपक्ष टार्गेट 11 दसई आणि 7वा सामना उद्याच्या दिवसातला अंतिम सामना होईल तो शिवप्रेमी शिरगाव विपक्ष सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळखाम. अनेक रंगतदार सामने देखील आपल्याला उद्या पाहायला मिळतील. त्यामुळे सगळ्या संघांना विनंती आहे की आपल्याला जी एक वेळ दिलेली आहे त्या वेळेचं पालन करायचं आहे. या वेळेला धोनीची बॅट आग ओकण्याच्या पासून थांबण्याचं नाव घेणार नाही. लॉंग लेग रिजन मध्ये आहे उत्तुंग षटकार. गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 25-25 2 5 25 धावा आणि आता मात्र विजयासाठी आवश्यक असतील त्या केवळ 18 धावा.
नक्कीच बोनस गुणासह विजय मिळवण्याचा हा प्रयत्न चालू आहे गोटेगर बी संघाचा। या वेळेला सुंदर स्क्वेअर कट पाहायला मिळाला, गॅप बेधला गेलाय, चेंडू निघून गेलाय, सीमा पार, चौकार। संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 29-29 कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये कणकणी 2 चौकार आताच्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात गणेशच्या बॅट मधनं। यावेळेस आखो टप्प्याचा चेंडू त्याला फटकावला गेल्या पॉइंटच्या डोक्यावरून, चेंडू करेल ट्रॅव्हल, यस इट्स 4 आणि गणेश नावाचं वादळ मात्र इथं गोंगावताना साडगाव संघाला उद्ध्वस्त करताना हा आहे चौकार। या चौकारानिशी संघाची धावसंख्या होईल 33 33 धावा। या वेळेला लोफ्ट ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता नो मॅन्स लँड मध्ये, चेंडू या वेळेला होईल ट्रॅव्हल आणि बघा एका धावेवर मानावं लागेल समाधान। या एका धावेनं गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 34 विजयासाठी अजूनही असतील शिल्लक त्या केवळ आणि केवळ 9 धावा। लाजवाब फलंदाजी स्ट्राइकला आहे गोटेगर बी संघाचा कर्णधार रोहन शेके। या वेळेला मात्र रोहन शेखेनं केला गेला प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये, पहिला झटका बसेल तो गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाला। गोटेगर बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 34 धावा। विजयासाठी अजूनही 30 चेंडू आणि 9 धावांची गरज। बोनस प्राप्त करायचा असेल तर पुढच्या 15 चेंडूवर आपल्याला या 9 धावा वसूल कराव्या लागतील। परंतु या वेळेला जी सरासरी पाहतोय, बॅटिंग करण्याची जी स्टाईल बघतोय, मूड बघतोय दोनही फलंदाजाचा आणि विशेषतः गणेशचा म्हणजेच धोनीचा, तो मात्र कमालीचा आहे। पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा वसूल केल्या गेल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये सचिनच्या तब्बल 15 धावा खर्च केल्या गेल्यात। लाजवाब फलंदाजी, आक्रमकता पहिल्या चेंडूपासून स्वार झाली। पहिल्या सुरुवातीच्या 4 चेंडूवर सलग 4 चौकार पाहायला मिळाले गणेशच्या बॅटमधनं आणि त्या पहिल्या चेंडूपासून जणू सांगितलं होतं की या 43 धावा चेस करण्यासाठी, त्याचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी आम्ही यावेळेला आक्रमकतेवर स्वार होणार आहोत। 30 चेंडू 9 धावांची गरज। बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर वैभव आणि यावेळेला बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा। गोटेगर संघानं समीकरण आपल्या संघाला विजयाच्या वाटेवरचं समीकरण तयार केलेलं आहे। अगदी सोपं समीकरण होताना दिसून येत आहे। गोटेगर बी या संघाची खरंच खासियत आहे। आपण नेहमी म्हणत असतो या संघाबद्दल की शहापूरच्याच नव्हे तर या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये स्वतःच्या संघाचा एक वेगळा प्रभाव त्यांनी सोडलाय, स्वतःच्या संघाचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलंय, स्वतःच्या संघाची एक वेगळी छाप त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सोडली गेले। यंग टॅलेंटला सातत्यानं फ्रंट फुटवर आणून संघाची विजयी मालिका साकार करण्याचा प्रयत्न असतो आणि कालच्या दिवशी कुले इथं झालेली एक स्पर्धा, त्या स्पर्धेत देखील ते मानकरी ठरले। या वेळेला एज लागली गेली, यष्टीरक्षकाला मात्र उज्जेल काय घेता आला नाहीये, वाचलाय स्वतः धोनी। आतापर्यंत तब्बल 6 चौकार आणि 1 षटकार धोनीच्या बॅटमधून आपण पाहिलेत। रिव्हर्स अटेम्प्ट केला जाईल का आणि या सक्सेसफुली अटेम्प्ट, चेंडू करेल ट्रॅव्हल डीप कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये, हा आहे आणखी एक चौकार। मिळते 38-38 11 चेंडू आणि 38 धावा वैयक्तिक या धावसंख्येवर खेळतोय। जोरदार प्रार करण्याचा प्रयत्न होता, हे त्याचे स्ट्रॉंगेस्ट झोन मानले जातात।
धोनीचे मिस्टर 360 त्याला म्हणलं जातं, कारण फाईन लेगचा रिझन असेल, लॉंग लेग असेल, त्याचबरोबर थर्ड मॅन असेल, पॉईंट असेल, कव्हर पॉईंट असेल, हे क्षेत्रामध्ये त्याची फटके खरंच बघण्यालायक असतात. यावेळेस पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला, चेंडूला दिलाय विरकावून गलीच्या डोक्यावरून चेंडू करतोय ट्रॅव्हल थर्ड मॅनच्या रिजन मध्ये, चेंडू निघून गेलाय सीमा पार. हा आहे गणेश स्टाईल, धोनी स्टाईल चौकार. बारा चेंडू आणि 42 धावांची वादळी खेळी. स्कोर इज लेवल नाव. एका धावेची आहे गरज. या वेळेला प्रार केला जाईल, सिंगल धावली काही का, परंतु नाही. विचार कदाचित मनात असेल धोनी याच्या, गणेश याच्या, की एक मोठा फटका विजय साकार करणारा असेल, त्यावर आनंद साजरा करता येईल, जल्लोष करता येईल, कारण संघाची धावसंख्या झाली आहे 42 आणि धोनीची धावा संख्या देखील झालेली आहे वैयक्तिक 42. या सगळ्या धावा एकट्यानं चेस केल्यात. मी एकटा पुरून उरू शकतो हे मात्र या मॅच मध्ये टेनिस क्रिकेट विश्वाला अगदी ठणकावून सांगितलंय गणेश यानं. आणि म्हणूनच शेवटचा ट्रेडमार्किंग शॉट येईल का, टायमिंग प्रॉपर नाहीये. संघाला विजय मिळवण्याच्या दिशेनं आपली विकेट मात्र गमावली आहे गणेश म्हणजे धोनी यानं. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. माफ करा, अजूनही तिसऱ्या षटकातला अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. ओव्हर झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गोटेगर बी, गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 42. 42 धावा, 43 धावाच्या आव्हानांचा हा पाठलाग चालू आहे आणि यातल्या 42च्या 42 धावा ते एकट्या धोनीनं केलेल्या आहेत, म्हणजेच गणेशनं केलेल्या आहेत. स्कोर इज लेवल नाव. या वेळेला धावसंख्या आपल्याला बरोबरीत सुटताना पाहायला मिळते. एका धावेची गरज आहे आणि नक्कीच बोनस गुणासह या स्पर्धेतला आपला तिसरा विजय साकार केला जाईल. यातली पहिली मॅच विथ बोनस जिंकले होते, दुसरी मॅच जिंकलेली आहे आणि तिसरी मॅच देखील आता बोनस गुणासह जिंकण्याच्या दिशेने वाटचाल. नक्कीच सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल या स्पर्धेमधला हा पहिला संघ, तो म्हणजेच गावदेवी गोटेगर बी. मात्र अजूनही एक गडी होईल बाद. तिसरा झटका बसेल, अजून वाट बघावी लागणार आहे, अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि एक धाव बाकी असताना, शिल्लक असताना मात्र तब्बल 2 गडी गमवावे लागलेत ते गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाला. आणि यावेळेला एक विजयी चौकार गोटेगर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मनापासून अभिनंदन गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी संघ, मनापासून अभिनंदन, कारण आपण ठरत आहात सुपर 8 मध्ये प्रवेश करणारी पहिली टीम. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, कोणत्याही प्रकारची शंका कुशंका मनात न घेता 13 चेंडू मध्ये 42 धावांची आक्रमक वादळी खेळी साकारणारा गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाचा विस्फोटक फलंदाज गणेश म्हणजे मिस्टर धोनी ठरतोय या मॅचचा